अहिल्यानगर जिल्ह्यातील या महामार्गाचे 4 पदरीकरण केले जाणार। 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर। महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत। दुसरीकडे राज्यात अजूनही काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत, तर येत्या काही दिवसांनी काही नव्या प्रकल्पांची कामे सुरू होणार आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातही काही महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी सुरू होण्याची शक्यता आहे। जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रस्त्याचे 4 पदरीकरण केले जाणार असून या प्रकल्पाचे काम आता लवकरच सुरू होणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शिर्डी या रस्त्याचे 4 पदरीकरण केले जाणार आहे। नांदूर शिंगोटे निर्मळ पिंपरी निमोण या 22 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे 4 पदरीकरण केले जाणार आहे। यामुळे सिन्नर संगमनेर मार्गावरील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। या भागातील नागरिकांना जलद गतीने शिर्डीत पोहोचता येणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे। या प्रकल्पामुळे नाशिक सिन्नर मार्गे शिर्डी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास जलद होणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होण्याची शक्यता आहे।